खूप झालंय घरासाठी, आता करूया स्वतःसाठी, असं मी का म्हणते तर कारण की येत्या 2-3 दिवसानंतर रक्षाबंधन आहे आणि घरातला बराच पसारा असतो आणि क्लिनिंग असते, ती सतत तुम्ही तेच बघता. पण आता रक्षाबंधन आहे, त्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करायची वेळ आलेली आहे. इतक्या सगळ्या घरातल्या कामांपासून, जबाबदारीपासून स्वतःसाठी ही वेळ असायलाच हवा. आणि त्यासाठी आपण काय काय करू शकतो. सध्या तर अशा ऑफर येत आहे, म्हणजे नाही का, पार्लरवाले वगैरे स्टेटस ठेवतात आणि रक्षाबंधनसाठी खास ऑफर, हे असं करून मिळेल, इतक्या रुपीजमध्ये हे करून मिळेल. तर ते करण्यापेक्षा आपण घरी स्वतःचं स्किन केअर आणि ग्रूम सेशन करू शकतो. तर आज मी काय काय करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. सगळ्यात पहिले ब्राईट स्किन, आपल्याला काही असलं, हात असो, मान असो, पाय असो, त्याच्याकडे लक्ष जात नाही, आपलं लक्ष जातं आपल्या फेसकडे. आणि त्यासाठी मस्त असं ब्राईटनिंग मी इथे ना मुलतानी माती लावते आणि बघूया रिझल्ट कसं येतं. आणि तर सगळ्यात आधी मुलतानी माती कोणी वापरावी हे तुम्ही नक्की समजून घ्या, कारण की सगळ्यांनाच वापरणं ती योग्य नाही आहे. कारण की ज्यांच्या त्वचा जी ऑइली आहे त्यांनी मुलतानी माती कायम लावली तरीही चालते, कारण की ते अतिरिक्त एक्स्ट्रा ऑइल आहेत ना, ते ऑब्झर्व करत असतं. आपल्याला भरपूर कामं असतात, पण फेस पॅक लावणं किंवा मुलतानी माती लावणं ना खूप इझी आहे. एकदा लावून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ना घरातली बेसिक कामं करू शकता. असं नाही की याच्यासाठी खूप जास्त वेळ काढावा लागतो. तर चला, ज्यांची स्किन ड्राय आहे ना त्यांनी मुलतानी माती एखाद्या वेळेस लावलेली चालते, पण खूपदा जर सारखी वारंवार लावत असाल तर ती ड्राय स्किन आहेत ना, ती आणखीनच जास्त ड्राय व्हायला सुरुवात होते. पण ज्यांची स्किन ऑइली आहे ते नेहमी जरी अप्लाय केलं ना तरी चांगलंच आहे आणि नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, त्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. बऱ्याचदा डार्क सर्कल देखील कमी होतात असं मी वाचलेलं आहे. सो नॅचरल मास्क म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो. लावल्यानंतर आपण घरातली कामं करून घेऊया. तर जोपर्यंत ड्राय होत नाहीये तोपर्यंत आपण घरातली बाकीची कामं करूया. प्रत्येक होममेकर्सला स्वतःसाठी असा वेळ कोणीच देत नाही, घरातले तर नाही, पण आपल्याला स्वतःसाठी हा वेळ काढून घ्यावा लागतो. आणि त्याचमुळे ना आपण म्हणतो की अरे सगळ्या बायका पार्लरला जातात, हे करतात, ते करतात. त्याच हाताय तुम्ही पण जा, आणि नसेल जायचं तर घरी देखील अशा पद्धतीने करू शकतात. पूर्ण मास्क सुकल्यानंतर ना आपण हा वॉश करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात इतका सुंदर ग्लो आला होता आणि इतकं भारी देखील वाटतं. स्किन सॉफ्ट होते आणि नॅचरल असल्यामुळे ना खूप कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. चला, फेसचं तर झालं. तर इथे ना मी फेस वॉश केल्यानंतर ना हलकंसं टॉवेलने पुसून घेतलं आहे आणि नॉर्मल जे कुठलं मॉइश्चरायझर तुम्ही लावत असाल ते इथे लावून घ्या. याआधी ना मी काही वटपौर्णिमेचा एक व्हिडिओ टाकलेला, त्यामध्ये मी स्क्रब पण केलं होतं एव्हरयूथचं, जे की अक्रोडचं असतं. खूप छान आहे ते, सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात. आणि त्यानंतर आपल्याला हवं ते दही आहे, बेसन आहे, अशा गोष्टी, हळद, नॅचरली जे घरातल्या गोष्टी आहेत ना त्या जर यूज केल्या ना तर स्किनवरती कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे ना मी मॅनिक्युअर करत होते आणि घरच्याच घरी करायचं आहे. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी कोमट पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मीठ, त्यानंतर लिंबू आणि त्यानंतर आपल्या आवडीचा कुठलाही शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकतात. मॅनिक्युअर पेडिक्युअर तर आपण बऱ्याचदा करत नाही, पण ते करायला पाहिजे. आणि सतत आपले हात काम करत असतात आणि त्या हातांना पण त्याचा वेगळा एक ग्लो असतो, जो की आपण बघतो बाकी बाहेर ॲक्ट्रेस लोकांचे हात खूप सॉफ्ट आणि खूप शायनी असतात, त्याचबरोबर त्यांचा एक वेगळा लुक असतो. पण आपलं नेहमी काम करून थोडी हातांची हालत खराब झालेली असते. म्हटलं चला, रक्षाबंधन आहे, छान हाताने राखी बांधायची, त्यामुळे आपले हात पण छान झाले पाहिजे, यासाठी ना मी इथे मॅनिक्युअर घरच्या घरीच करत होते. तसं तर हातांच्या नखांमध्ये काही नसतं, कारण की हातांची नखं आहेत ना ती माझी कट केलेली असतात. बऱ्याचदा लहान मुलं आहे त्यामुळे मी नखं वाढवत नाही, जेणेकरून वेळेवरती हायजीन मेंटेन होतं नाही होत. त्यामुळे बाकीच्यांच्या खाण्याचा पण प्रश्न असतो, त्यामुळे ना हाताचे मी नखं वाढवत नाही. पायाच्या नखांसाठी किंवा आपण ज्यावेळेस पेडिक्युअर करतो त्यावेळेस हे जे पेडिक्युअरचं साहित्य आहेत ना ते खूप जास्त उपयोगात येतं. चला, कोमट पाण्यात हात ठेवल्यानंतर ना स्क्रब इथे लावायचा होता आणि त्यासाठी इथे माझ्याकडे
मसूर डाळीचा जो काही पॅक आहे, स्क्रब आहे, तो मी बनवून ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मी दूध घातलं आणि ते हाताला स्क्रब करणार होते. हेच मी चेहऱ्याला देखील वापरते आणि असं कधीतरी आम्ही करत असतो, त्यामुळे हे घरात बनवून ठेवलं आहे. यामध्ये हरभरा डाळ, मसूर डाळ, त्यानंतर हळद, बदाम, जायफळ हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून छान पावडर केलेली आहे. स्क्रब केल्यानंतर ना हाताला मास्क लावायची वेळ आली, कारण की हात पण छान चमकले पाहिजे आणि तुम्ही बऱ्यापैकी रिझल्ट त्याचा बघू शकतात. तर मुलतानी माती थोडीशी उरली होती, तीच हाताला लावून घेतली आणि सुकल्यानंतर तसंच पुन्हा हात हँडवॉश करून घ्यायचा. आणि खरं सांगते, हात एकतर सॉफ्ट पण झालेत आणि हाताला ग्लोसुद्धा खूप छान आलेला आहे. दुपारच्या वेळेस आपण इतका आपल्या स्वतःसाठी टाइम तर काढूच शकतो आणि बघू शकता इतका सुंदर रिझल्ट मला जाणवला आहे ना. माझ्या दोन्ही हातांमध्ये खूप डिफरन्स जाणवतोय आणि खरंच खूप मस्त झाले. वॅक्सिंग तेवढं करायचं बाकी आहे, जे मी पुढच्या लगेचच काही वेळात करून घेणार आहे. सो बघा, मस्त असे झाले. आता इथे वॅक्स पण मी घरातच करते, कारण की प्रत्येक वेळेस बाहेर जायला जमेल असं नाही आणि ना प्रत्येक गोष्ट आपल्याला बऱ्यापैकी आली पाहिजे. इमर्जन्सी आपल्याला कुठे अचानक फंक्शनला वगैरे जायचं ठरलं आणि संध्याकाळच्या वेळेस देखील या गोष्टी आपण घरातल्या घरात करू शकतो. आणि वेळ असेल तर नक्कीच आपण ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला बाहेर जायला नाही जमणार आहे, बऱ्याचदा लहान मुलांमुळे आपल्याला बाहेर जायला नाही जमत, त्यामुळे मग अशा वेळेस घरातल्या घरात का होईना पण अशा काही गोष्टी आहे ज्या करायला हव्या. सो मी घरच्या घरीच इथे वॅक्सिंग करून घेतलं, त्यामुळे लगेच हाताचा पण एक लुक चेंज झाला, सगळी टॅन निघून गेली आहे, त्यामुळे हाताला देखील ग्लो आला. आणि ना बऱ्याचदा काय होतं, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ना, ज्या आपण हाऊसवाईफ असो, होममेकर्स असो, त्या करत नाही आणि मग आपल्याला स्वतःलाच वाटतं, अरे यार आपण बाहेरच्या बायकांसारखं का नाही राहत. पण आपण जर स्वतःकडे लक्ष दिलं ना, तर आपण घरात राहून देखील खूप छान पद्धतीने स्वतःला मेंटेन करू शकतो. आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात ना, त्यावेळेस मी बऱ्याचदा प्रत्येक व्हिडिओत सांगितलं आहे की जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देतो, स्वतः छान तयार होतो ना, त्यावेळेस त्यावेळेस आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. पण बघू शकतात पहिल्यापेक्षा एकतर आहे ना, त्याचं जी टॅन असतं ती सगळी निघून जाते आणि वॅक्स केल्यानंतर एकतर वॅक्स असो किंवा स्वतःसाठी काहीही केल्यानंतर थोडंसं एक वेगळं छान असं फिलिंग्स येतं. सो छान असे झालेत. आता आपण मेहंदी हवी असेल तर ती काढू शकतो आणि त्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी आहे बेसिक, ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर इथे माझ्याकडे ना नेल पेंट आणि आर्टिफिशियल नेल्स आहे, नेल आर्ट करण्यासाठी, जे मी मिशोवरनं घेतले होते. तर खूप सुंदर आणि सिंपल पद्धतीने आपण लग्न कार्यामध्ये असं वेळेवरती लावू शकतो. त्यासोबतच ब्रश पण आहेत आणि हे जे काय म्हणू शकतो ते पण गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे. सोबत स्टिकर आहेत आणि हे पण आहे की जेणेकरून आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने नेल आर्ट जे आहे ना ते करू शकतो. आणि हे छान असे स्टिकर आहे, काही आम्ही बनवले होते लास्ट टाइम. सो सगळा पूर्ण सेट हा त्याच्यामध्ये आलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. हे 2 आले होते नेल्स, त्यावरती लावण्यासाठी स्टिकर पण आलेले आहेत. ही रिंग आहे, त्याने आपण आपल्याला हवं तसं नेल आर्टसाठी या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर हा जो ग्ल्यू आहे, नेल ग्ल्यू, याच्या सहाय्याने आपण ते नेल एक्सटेन्शन आहेत ना ते लावणार आहोत. त्यानंतर बघा, वेगवेगळ्या प्रकारचे इथे दिलेले आहे याला आणि अशा छोट्याशा बॉटलमध्ये आहे. इतकं सुंदर आहेत ना, स्टारमध्ये वेगवेगळ्या शेप्समध्ये आहे. सो मला तरी पर्सनली खूप आवडलं. जे प्रॅक्टिस म्हणून पण आपण घरी शिकू शकतो. त्यानंतर इथे पण आहे आणि हे सगळे ब्रश आहे, याच्या सहाय्याने आपण त्याला करू शकतो. आणि या काही नेल पेंट्स आहे. सो असा रिकामा वेळेमध्ये ना मी काही बनवून ठेवले होते शकतात. इतके सुंदर आहेत ना आणि लावल्यावर पण खूप छान दिसतात. तुम्हाला दाखवते. खूप इझी आहे लावणं, फक्त ग्ल्यू लावा आणि त्यानंतर हे आर्टिफिशियल नेल आहेत ना ते त्यावरती प्रेस करा. सुंदर लुक येतोय ना त्याला. सो
सो छान असं आहे. सगळं रेडी झाल्यानंतर साडी वगैरे घातली आणि वेळ असल्या का पटकन हे चिकटवून घेऊ शकतो आणि मस्त असं आहे. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्याला कोणाला नवीन नेल आर्ट शिकायचं असेल अगदी कमीत कमी पैशांमध्ये आपल्याला हे करता येतं छान. सो बघा कमीत कमी खर्चामध्ये आहे आणि आपल्या बायकांना नेल आर्ट करायचं म्हटलं की बाहेर खूप म्हणजे स्टार्टिंगच 800 रुपयापासून आहे आणि त्यामुळे हे आपल्याला परवडतं. एकतर हाऊस होते आणि दिसायला पण खूप सुंदर वाटतंय. नक्की तुम्ही सांगा. आता वेगवेगळं आपल्याला हवं तसं आपण घरी करून घेऊ शकतो. सो 1-2 दिवस गेले तरीही खूप आहे. जर आपलं काम एक्स्ट्रा असेल तर ते पडून पण जाऊ शकतं. पण मला पर्सनली खूप आवडलं. रक्षाबंधन आहे, छान राखी बांधताना आपल्यालाही छान असं बेटर फील होतं हाताला. आणि हाताचा लुक पण बघितलाय. वॅक्सिंग केलंय, मॅनिक्युअर केलं, नेल आर्ट झालंय. सो त्यानंतर छोटी मोठी तयारी असते, बेसिक साडी असते. अशा छोट्या मोठ्या गोष्टी जर करून ठेवल्या ना तर त्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला खूप इझी जातं. आणि थोडासा बेसिक मेकअप करा जो एकदम लाईट असेल. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेल आर्ट. सो बाय.